या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या एका नवीन विषयाला सुरुवात करते। आजचा विषय आपला नेहमीप्रमाणेच म्हणजे याआधी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आध्यात्मिक माहितीपूर्ण विषय आहे आणि तो आहे सध्या मार्गशीर्ष मास सुरू आहे आणि लवकरच मार्गशीर्ष मासाची समाप्ती होणार आहे। मार्गशीर्ष मासाची समाप्ती म्हणजे मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवार व्रताची सांगता, त्याचे उद्यापन। तर त्याच्या उद्यापनामधलं एक अतिशय महत्त्वाचा भाग असतो की आपण कलशावर जो नारळ स्थित केलेला असतो त्या नारळाचं जे आपण पूजन केलेलं असतं त्या नारळाचं काय करावे। बरेच जण तो नारळ वाढवून त्याचा प्रसाद म्हणून ग्रहण करतात, पण ते योग्य आहे का? त्या नारळाचं काय करावं, काय करू नये, याची सगळी संपूर्ण अशी इत्थंभूत माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या कलशावरचं नारळाचं काय करायचं याविषयी योग्य माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि ही जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ही अगदी योग्य आणि विश्वासार्ह माहिती तुम्हाला देणार आहे। तर चला आपण या संदर्भात माहिती घेऊन या। पण त्याआधी सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत तुम्ही करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये महालक्ष्मी मातेचा एखादा मंत्र लिहायला विसरू नका। त्याचप्रमाणे जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण यामुळे तुम्हाला असेच पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्याला मदत होईल। तर चला बघून घेऊया की आपण मार्गशीर्ष महिन्यामधले आपण जे गुरुवारचं व्रत करतो त्या व्रताच्या नारळाचं काय करावं। श्री सूक्तातील प्रक्षिप्त म्हणून समजल्या जाणाऱ्या मंत्रात श्री लक्ष्मींचे विष्णुपत्नी माधवप्रिया अच्युत वल्लभा असे उल्लेख येतात। तिला महालक्ष्मी असेही म्हटले जाते। ती विष्णू मनोनुकुला असून क्षीरसमुद्राची राजकन्या आहे। धन, धान्य, धैर्य, शौर्य, विद्या, कीर्ती, विजय व राज्य अशा अष्टलक्ष्मी रूपातही ती पूजनीय मानली जाते। सिद्धलक्ष्मी, मोक्षलक्ष्मी, जयलक्ष्मी इत्यादी लक्ष्मी मातेचीच रूपे आहे आणि अशाच या महालक्ष्मीचं अतिशय महत्त्वपूर्ण समजलं जाणारं व्रत म्हणजे महालक्ष्मी गुरुवारचं व्रत। तर या गुरुवारच्या व्रतामध्ये आपण पूजेच्या नारळाचं आपण काय करावं, कलशावर ठेवलेल्या नारळाचं आपण काय करावं, आपण याविषयी माहिती बघतो आहे। कळसावर ठेवलेल्या नारळाचा प्रसाद म्हणून ग्रहण किंवा भक्षण करावे किंवा काहींचं म्हणणं असं येतंय की त्याचं विसर्जन करावं। तर यावर प्रकाश टाकणारी माहिती अशी की मुळात नारळ हा केळ किंवा चिक्कू यासारखा सहजपणे खाता येणारा पदार्थ नाही। नारळावर शस्त्रप्रहार करून वाढवावा लागतो। जो नारळ आपण लक्ष्मी मातेचं प्रतिकात्मक मुखकमल म्हणून पूजतो त्या प्रतिकात्मक पार्थिव मुखकमलावर शस्त्रप्रहार करणं हे प्रचंड वेदनादायी आणि क्लेशदायक आहे। फक्त मार्गशीर्षातीलच नव्हे तर इतर कोणत्याही मंगल प्रसंगी शुभ कार्यासाठी पूजलेल्या नारळाचा कलशावरच्या नारळाचं विसर्जन करायचा असतो, तो वाढवायचा नसतो। परंतु काही ठिकाणी जलप्रदूषणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत नव्या नियमांनुसार विसर्जन करण्यास मनाई केली जात असेल तर तो कलशावर पूजलेला नारळ 3 वेळा पाण्यातून बुडवून तो नारळ मोकळ्या जागेत भूमीत अर्पण करावा। त्यानिमित्ताने वृक्षारोपणही होईल। नारळ बुडवलेले पाणी तुळशीला अर्पण करावे। मुळात कलशपूजन म्हणजे नेमकं काय
त्याचं स्वरूप काय ते समजून घेऊया. जलयुक्त कलश म्हणजे वरुणादी देवतांचं निवासस्थान. तो फक्त पाण्याचा तांब्या नसतो. कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्र समाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणः स्मृता. कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो ऋतवर्णः अंगैश्च संहिता सर्वे कलशं तु समाश्रिता. अत्र गायत्री सावित्री शांती पृष्टी करी तथा आयामो मम शांत्यर्थ दुरितक्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. ओम कलशदेवाय नमः. हे कलशदेवाचे मूळ स्वरूप आहे. यासोबत जेव्हा आंब्याच्या डहाळा, विड्याची पानं व इतर काही वस्तू कलशात घालून वर नारळ ठेवून वस्त्र अलंकाराने आपण सजवतो व संपूर्ण कलशाची पूजा करतो, तेव्हा त्या संपूर्ण कलशात देवीचं तत्व प्रकट झालेलं असतं. काही पूजांमध्ये कुलस्वामिनी, महिषासुरमर्दिनी, भगवती तुळजाभवानी म्हणून कलश पूजला जातो. तर काही पूजांमध्ये महालक्ष्मी, अष्टलक्ष्मी सहित महालक्ष्मी म्हणून पूजला जातो. तेव्हा कोणत्याही प्रसंगी कलशावर पूजलेला नारळ हा विसर्जन करावा किंवा भूमीत अर्पण करावा. पण कृपा करून तो वाढवू नये आणि कोंडाळ्यात देखील टाकू नये. वाढवू नये म्हणजे त्यावर शस्त्राघात करून तो फोडू नये आणि भक्षणही करू नये किंवा ग्रहणही करू नये. हे कायम लक्षात ठेवावे. तर आशा करते तुम्हाला आजची ही माहिती नक्कीच आवडली असेल. माहिती जर तुम्हाला आवडली आणि या संदर्भात काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि याविषयी तुमचं काय मत आहे हे देखील कळवायला विसरू नका. तर आता ह्या व्हिडिओचा शेवट करते. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांनी स्वस्थ राहा, मस्त राहा आणि भगवंताचं चिंतन जरूर आणि जरूर करत राहा.